जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघितला आहे ते पण कळवा. रात्री घरात घुसूनच मिठी मारली. विरोधक केल्याने 24 वर्षीय तरुणीचा जीव घेतला. आग लावून दिशाभूल केली. अखेर 18 वर्षीय तरुण ही अटक झाला आहे. आगीमुळे गुदमरून तरुणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज सुरुवातीला बांधला जात होता. मात्र तपासानंतर हा कोण असल्याचे निष्पन्न झाले. बंगळुरू हादरले. एकतर्फी प्रेमातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. अपघाताचा बनाव अवघड झाला आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात एक अशी घटना घडली आहे की ज्याने मानवी कृततेचा आणि विकृत मानसिकतेचा कळस गाठला आहे. एका 34 वर्षीय सुरक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तरुणीची तिच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली. आणि विशेष म्हणजे हा केवळ एक गुन्हा नव्हता, तर तो अपघाताचा किंवा आगीचा बनाव करून पोलिसांना गुंगारा देण्याचा एक नियोजन केलेला कट होता. मात्र तांत्रिक तपास आणि गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे 18 वर्षीय नराधम पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. शर्मिला वय 34 ही केरळची मूळ रहिवासी होती. ती बंगळुरूमध्ये एका नामांकित IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं म्हणून काम करत होती. पूर्ण बंगळुरूमधील राममूर्ती नगर येथील सुब्रह्म लेआउटमध्ये ती एका भाड्याच्या घरात एकटीच राहत होती. सुरक्षित आणि शांत स्वभावाची शर्मिला होती. आपल्या कामात कायमची ती व्यस्त असायची. शेजाऱ्याशी तिचे संबंध कामापुरतेच होते, पण ती कोणाच्याही खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करत नव्हती. आता 5 एप्रिल रोजी रात्री अचानक शर्मिलाच्या फ्लॅटमधून धूर येऊ लागला. काही वेळातच आगीचे रौद्ररूप धारण केले. शेजाऱ्यांनी आरडाओरडा केल्यावर अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. आग विझवल्यानंतर पोलिसांना शर्मिलेचा मृतदेह बेडरूममध्येच आढळला. सुरुवातीला सर्व काही एक दुर्दैवी अपघात वाटत होता. घरातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी आणि धुरामुळे गुदमरून तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. पण तसं काही झालं नव्हतं. पोलिसांनी जेव्हा पंचनामा सुरू केला तेव्हा त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. घराची खिडकी उघडीच होती आणि मृतदेहाची स्थिती नैसर्गिक अपघातासारखी वाटत नव्हती. संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले होते. अहवालात असे स्पष्ट झाले की आगीत होरपळण्यापूर्वी शर्मिलाचा मृत्यू झाला होता. तिच्या मानेवर जखमांच्या खुणा होत्या आणि गळा दाबल्यामुळे तिचा श्वास कोंडला होता. येथूनच खऱ्या अर्थाने गुन्ह्याचा तपास सुरू झाला. राममूर्ती नगर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि शर्मिलाच्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी सुरू केली. तपासण्यादरम्यान पोलिसांना 18 वर्षीय कृष्णा या तरुणावर संशय आला. कृष्णा हा केरळमधील रहिवासी असून तो शिक्षणासाठी बंगळुरूमध्ये आला होता. तो शर्मिलाच्या फ्लॅटच्या अगदी समोरच्या घरात राहत होता. पोलिसांनी जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. एक 18 वर्षाचा तरुण जो PUCचा विद्यार्थी आहे, तो इतक्या टोकाचे पाऊल उचलून पुराव्याची विल्हेवाट लावू शकतो हे पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले होते. कृष्णा दिलेल्या कबुली जबाबानंतर तो अनेक दिवसापासून शर्मिलाचा पाठलाग करत होता. त्याने तिच्यावर एकतर्फी प्रेम केले होते. घटनेच्या रात्री तो खिडकीच्या वाटे शर्मिलाच्या घरात घुसला होता. त्याने तिला मागून मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील वर्तन करू लागला. शर्मिलाने स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिकार केला आणि ओरडण्याचा प्रयत्न केला. आपली पोल खोल होईल या भीतीने कृष्णाने तिच्या मानेवर जोरात मारहाण केली.
ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून तिला संपवायचे कायमचे संपवले आणि अत्याचार करून संपवले. खुनाचा गुन्हा केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये यासाठी कृष्णाने अत्यंत थंड डोक्याने योजना आखली. त्याने विचार केला की जर घरात आग लागली तर सर्वांना वाटेल की शर्मिलाचा मृत्यू आगीमुळे झाला आहे. त्याने बेडरूममधील कपड्यांना आणि साहित्याला आग लावली. आग पसरून लागता तो तिथून प्रसार झाला. गुन्हाला अपघाताचे स्वरूप देण्याचा त्याचा हा प्रयत्न अत्यंत क्रूर होता. ही घटना समाजात एका मोठ्या धोक्याकडे निर्देश करते. एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले आणि हत्यांचे सत्र थांबवण्याचे नाव घेत नाहीत. कृष्णा हा एक सामान्य कुटुंबातील मुलगाच होता. शिक्षणासाठी मोठ्या शहरात आल्यावर त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. सोशल मीडिया आणि चुकीच्या विचारसरणीमुळे तरुण पिढी अशा हिंसक वर्णाकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकट्या राहणाऱ्या नोकरीपेक्षा महिलांना अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांपासून असलेला धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिसांनी कृष्णाला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून फिंगरप्रिंट्स आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे न्यायालयात आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. अशा घटना टाळण्यासाठी केवळ पोलीस तपास पुरेसा नाही, तर सामाजिक स्तरावरही काही बदल होणे आवश्यक आहेत. एकट्या राहणाऱ्या महिलांनी खिडक्या आणि दरवाजे सुरक्षित आहेत याची खात्री करूनच घ्यावी. घराबाहेर CCTV कॅमेरे बसवणे आजच्या काळात अनिवार्यच झाले आहे. जर कोणी व्यक्ती सतत पाठलाग करत असेल किंवा संशयास्पद वागत असेल तर वेळीच पोलीस तक्रार करणे किंवा शेजाऱ्यांना कळवणे गरजेचे आहे. तरुणांमध्ये नकार पचवण्याची क्षमता निर्माण करणे आणि एकतर्फी प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही हे काळजी करण्याची गरज आहे. शर्मिलाची हत्या ही केवळ एका व्यक्तीच्या हत्या नाही, तर ती एका सुसंस्कृत समाजाच्या प्रतिमेला लागलेला डाग आहे. एक 18 वर्षाचा तरुण इतक्या निर्गुणपणे एखाद्याचा जीव घेऊ शकतो, पुरावे नष्ट करू शकतो आणि हे भयानक आहे. पोलीस या प्रकरणात जास्तीत जास्त पुरावे गोळा करून आरोपीला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा कशी मिळेल याकडे लक्ष देत आहेत. शर्मिलाच्या कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर कधीही भरून न येणार आहे, पण आरोपीला मिळणारी कठोर शिक्षा कदाचित त्याच्या जखमांवर थोडी भुकर लावू शकेल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यातच माझं समाधान आहे. थँक्यू.